बीड जिल्ह्याचा भ्रष्ट कारभार. इथं बीड मध्ये ओरिजिनल अपंगाला काही भेटत नाही. सगळं जे भेटतंय ते डुप्लिकेट अपंगांना भेटतंय. मी 90% अपंग आहे. माझी 4 महिन्याची पगार थकली तर ते 2 महिन्याची आली. 2 महिन्याची तहसीलदारला बोलायला गेलं तर ते म्हणतो बाकीच्या 500 लोकांचे आल्यात, तुमच्या 20 जणांचं नाही आलं द्या सोडून. माझी 20 जणांचं नाही आलं द्या सोडून. पण तो काय म्हणला, तुमच्या 20 जणांचं नाही आलं द्या सोडून, बाकी राहिल्यात जाऊन द्या म्हणजे द्या सोडून. म्हणजे बोलण्याची पद्धत झाली का त्याची, द्या सोडून. ह्याच्या खिशातून देतो का हा पैसे आम्हाला? ह्याच्या डुप्लिकेट लोकांना हा पैसे देतो माधुरचोद, ह्याच्या खिशातून देतो का ह्यो? जर नाही आलं आज मी इथं आत्मदान करीन, नाही तर कॅम्प्युटर घेऊन जाणं तहसीलदार जाऊन जाईल. इथं जेणं देणं नाही आम्हाला काही. सगळं डुप्लिकेट चालू आहे. सगळे डुप्लिकेट चालू आहे. मी सगळं हे करून राहील. मला काही माहित नाही. माझी जर पगार जर नाही आली, मी स्वतःला जाऊन घेण्यात आहे. आणि मला पगार आजची आज पाहिजे. 12,000 रुपये घेऊन जाणार मी आजच्या आज. आता काय नाव काय निलेश रंगनाथ मुळे. 12,000 घेऊन जाणार नाही तिथे आत्मदान करणार मी. कुठली पगार म्हणते? संजय गांधी विभागाची पगार आहे सर माझी. आणि ओरिजिनल 90% अपंग आहे मी. राहणार कुठले तरी? पेड विभाग. बरं किती किती महिन्यापासून तुम्हाला 4 महिन्याची पगार थकलेली माझी. 2 महिन्याची पगार ते म्हणते साईड बंद आहे. अहो वरून साईड बंद आहे. डुप्लिकेट लोकांचे का भेटून राहिले? ओरिजिनल लोकांचीच कसं काय साईड बंद आहे? माहिती काय बी भेसळ चालू आहे. काय सांगितलं जात तुम्हाला पाठपुरावा? वरून बंद आहे. अहो वरून बंद आहे काय? आता बोला शिवाय वाटत मला सारखा वरूनच बंद आहे का? जग मारायला वरूनच बंद. फोपटा मोदीचा बी का राहुल गांधीचा बी सगळं वरूनच बंद का? गरीब लोकांवर तुम्ही निसतं का दिवस झाप मारी देऊन जायची गरज नाही आम्हाला. लंगडीच म्हणा आम्हाला, बाहेर लंगडी म्हणते लोक सगळे. तेव्हा ते लंगडी कसं आवडत असंच म्हणतात. काय गरज आहे? गरज नाही आम्हाला त्या नावाचे देवाचे. ओरिजिनल आपण काहीतरी द्या तुम्ही. तुम्ही तहसीलदारांना कधी भेटला? तहसीलदारांना सगळे दिलेलं डॉक्युमेंट, माझा नाव नंबर मोबाईल नंबर सगळं आहे ते तहसीलदार पाशी. ते म्हणतोय गरज नाही म्हणजे तुम्हाला 20 लोकांचे राहिले राहून द्या. अहो माझी द्या मला बाकीचं तर माहितच नाही. आता माझीच पगार मी आज आणि आज घेऊन जाणार. नाही जर दिली अर्ध्या घंट्याच्या आत थुकून देणार, कॅम्प्युटर उचलून येणार. कोण काय करीन तर करा मला. मी पेपराने मला टेकलेलो आहे. परत याबाबत काही तुम्ही निवेदन वगैरे काही दिलं नाही? सगळे केलेलं आहे सर. सगळे देऊन थकलो आहोत म्हणून हा पर्याय निवडलाय. आणि मी गांधीवादी माणूस नाही, मी भगतसिंगवादी माणूस आहे. मी एक नवीन व्हायची ती तहसील सोडून देईल, नाही तर कलेक्टर ऑफिस सोडून देईल. जर माझं नुकसान झालं, मला आत्ताच्या आता माझे 12,000 रुपये पाहिजेत. 5,000चे 12,000 पाहिजेत मला. आता मला घेणं देणं नाही काही. तुमचं तुम्ही बघून घ्या काय येतं. नाही जर खोटं सांगत नाही. कम्प्युटर अर्धा घंटा मला काम आहे, मी डिलिव्हरी बॉय आहे. माझं पार्सलचं काम सोडून आलोय. कारण हेच आहे, सोडून येण्याचं कारण हेच आहे की तो तहसीलदार म्हणला तुझ्या फक्त 20 लोकांच्या राहिल्यात जाऊन दे, म्हणून मी आलोय. मला ते पैसेच घ्यायचे आज, नाही तर मी आतमध्ये कॅम्प्युटर उचलून घेऊन जाईल. सांगतो मी फक्त अर्ध्या घंट्याची मुदत देतोय.